पंचवटी परिसरात दहशत माजवणारा कुख्यात अल्पवयीन सराईत बाल गुन्हेगार ऋतिक उर्फ पाप्या राजू शेरगिल याचा 3 अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्यांनी खून केलाय। भर दिवसात चाकूने गळ्यावर वार करून पप्याचा खून करण्यात आला। या निमित्तानं नाशिक शहरातील वाढती बाल गुन्हेगारी पुन्हा उघड झाली आहे। नुकताच ओझरमधील शाळेत 9वीच्या मुलानं मैदानावर वर्गमित्राचा खून केला होता। आता पाप्याच्या घटनेनं शाळकरी मुलांची वाढती गुन्हेगारी मानसिकता समोर आली आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी आहे, काय या बातमीचे तपशील आहेत? नाशिक शहरामधल्या पंचवटी परिसरामध्ये हा प्रकार झालेला आहे। पेठेनगर भागामध्ये या ठिकाणी काल या 3 शाळकरी मुलांनी चाकूने हल्ला करत या पाप्या जो गुन्हेगार होता अल्पवयीन त्याचा मर्डर केलेला आहे। खरं म्हणजे उघडपणे दिवसा ढवळ्या हे सगळं लहान मुलांनी करणं हेच खरं म्हणजे धक्कादायक आहे। पोलिसांना सुद्धा यावर विश्वास बसत नव्हता, पण पोलिसांनी आता या तिघांनाही अटक केलेली आहे आणि तिघांनीही गुन्हा कबूल केला आहे। मात्र या संपूर्ण घटनेतून एक समोर आलंय की नाशिक शहरामध्ये अल्पवयीन गुन्हेगारीचं प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आहे। शाळेमध्येच एका मुलाने त्याच्या बरोबरच्या वर्गातल्या मुलाचा या ठिकाणी खून केला होता। 8च दिवस या गोष्टीला झालेले आहेत आणि दुसरी घटना ही घडल्यामुळे एकूणच नाशिक शहरातली बाल गुन्हेगारी हा चर्चेचा विषय ठरलाय। बिलकुल, धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।